सकाळचे वाजलेले आहेत 4 म्हणजे पहाटे 4 वाजता मी उठते. मी तुम्हाला आज सांगणार आहे माझं रोजचं डेली रुटीन काय काय आहे ते. शॉर्टमध्ये थोडंसं व्हिडिओ लॉंग होत होतं पण मी थोडक्यात दाखवते. मी उठली आणि उठल्याबरोबर इकडं गवारीच्या शेंगा उकडायला ठेवल्या होत्या आणि मग पीठ चाळून घेतलं, पीठ मळून ठेवलं आणि त्याच्यानंतरला मग ते उकडले का नाही चेक केले. मग थोडासा चहा बनवला कारण झोप जात नाही ना डोळ्यातनं. 4 वाजता उठावं लागतं मला सकाळी, कारण माझे मिस्टर जातात सकाळी 6ला, तर मग मला 4ला उठून त्यांना डबा करावा लागतो. नंतर मुलं जातात शाळेमध्ये, त्यांचा डबा असतो. तर मग सकाळी जर असं रात्री पण उशीर होतो मला झोपायला. आणि इकडे बघता तर शेंगा अशा उकडून निघाल्या होत्या मस्त. माझे गप्पा शप्पा व्हिडिओ हे ते होईपर्यंत मग शेंगा काढून ठेवल्या बाजूला एका चाळणीमध्ये, मस्त काढून घेतल्या. चहा पण झाला. मी इकडं चहा घेतला आणि त्याच्यानंतरला कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरे मोहरी असं टाकले आणि थोडंसं मसाला टाकला. तुम्ही कशी बनवता गवारीच्या शेंगाची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबातच. प्लीज रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि मग हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मग त्या उकडलेले शेंगा टाकल्या त्याच्यामध्ये, फ्राय करून घेतले आणि त्यावर झाकून घेतलं. आणि मग मी इकडं लागले पोळ्या लाटायला. माझ्या थोडेसे पोळ्या असे कडक येत होत्या, कारण मग ते पीठ असं मोठं आलं होतं. कारण ते गिरणीमध्ये गेलं होतं ना आम्ही गहू घेऊन, तर ते काय म्हणतात त्याला उपटून काढलं होतं. ते जातं उपटीला म्हणतात ना, ते तसं केलेलं होतं. त्यामुळं मग मोठं आलेलं आहे. तर मग जास्त वेळ असं चाळून वगैरे घेऊन भिजून ठेवलं ना, पीठ मळून ठेवलं ना, तर मग चांगलं येऊ लागले. मग ते सगळं झालं. मग माझ्या इकडे चालू होत्या पोळ्या. मग पोळ्या करू लागले. पोळ्या झाल्या इथं. आणि मग माझी मम्मी पोळ्या नाही खात, म्हणजे चपाती नाही खात ती. तिला त्रास होतो चपाती खाल्ला ना, मग तिच्या पोटात असं आग होती, भगभग करते तिला. तर मग त्याच्यामुळं मग तिच्यासाठी भाकरी टाकल्या होत्या ज्वारीच्या. आणि मला सांगा तुम्ही कोण ज्वारीच्या भाकरी खातात, तो कुणाकुणाला ज्वारीच्या भाकरी बनवता येतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि मध्येच थोडंसं उलथायला जाऊन माझ्या भाकरीचा टोक मारला होता एका साईडचा, पण काही हरकत नाही. झाल्या मग माझ्या भाकरी. इकडे मग सगळं स्वयंपाक आवरलेलं होतं. मग किचन वट्टा साफ करायचा होता. लेकरांच्या डब्याचं पण झालेलं होतं. भाजी ती बाजूला ठेवली. मग गॅस साफ करून घेतला, सगळं पुसून वगैरे घेतलं. आणि मग म्हणजे साबणाचं हे लावून मग पुन्हा ओल्या कपड्याने पुसून घेतलं, कारण ते स्टीलचं आहे ना गॅस, त्यामुळे ते गंजून जाते. त्याच्यामुळे मग असं सारखं जास्त पाणी नाही लागत, ओल्या कपड्याने घेते मी पुसून. आणि त्याच्यानंतर ना मग इकडं असे इतके भांडे पडलेले होते रात्रीचे, कारण मी रात्री रोज भांडे घासून झोपते. पण मग भांडे घासायला मला रात्री बरं नव्हतं, त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे सकाळी घासता येईल. आधी टोपल्यातले भांडे रिकामे केले, सगळे रॅकवरती लावून ठेवले. आणि मग इकडं चालली भांडे घासायची तयारी. बायकांचं सगळ्यात फेवरेट काम, न आवडणारं काम पण करणंच गरजेचं आहे. भांडे घासणं म्हणजे घासणंच आहे. कुठं पण गेलं तर बाईला बसता जमत नाही. काही करा असं म्हणता त्या कुकरच्या झाकणाच्या तर इतके वांदे असतात, बापरे कायच सांगावं. ते इतकं ह्याच्याने धुवावं लागतं, त्याचं रिंग वेगळं धुवा, पुन्हा शिट्टी वेगळी धुवा, पुन्हा तो झाकण वेगळं धुवा. काय रे बाबा असं वैताग राहतो. मग इतके टोपलं भरून सारे भांडे धुवून काढले एकदाचे. तोपर्यंत आमचे साहेब झोपलेले होते. मग असं सगळं धुवून काढलं. त्याच्यानंतरला मग बेसिंग असतो ना, तो पण धुतला. माझ्या बेसिंगला ना मी काय केलं होतं, जेव्हा नवीन इथं राहायला आलो होतो ना आम्ही घरी, तर त्याच्यामध्ये ते थोडंसं असं सिमेंटाचं कलरचं खूप बसलेलं होतं. तर मग मला माहितीच नाही. मग मी काय केलं, ॲसिड आणलेलं होतं घरामध्ये वॉशरूम वगैरे साफ करण्यासाठी. तर मला वाटलं त्या ॲसिडने निघून जाईल, म्हणून न कुणाला विचारता न कुणाला सांगता असा म्हणता आगाव कारभार केले की असलंच राहते. काय सांगू तुम्हाला, आता माझे तर अशा आगावचे कारभार राहतात. मग ते टाकलं होतं तर ते थोडंसं काळं झालं होतं. मग त्याच्यानंतरला लागलं बाहेरचं झाडून घेतला.
त्यांचा डबा बांधून दिला होता, ते गेले होते. आणि इकडं बघितलं असाल तुम्ही फुलं किती आणून ठेवलेले आहेत. मग झाडून घेतलं सगळं असं. ना आम्ही इकडून कसल्या जंगलात राहतो बघा, काहीच घरं नाही, तर मोजून 8 घरं आहेत आमच्या लाईनीमध्ये. बाकी घरांच्या आजूबाजूला पाठीमागून समोरून सगळीकडून जंगल आहे. एवढं छान वातावरण आहे. पण काय करावं, जवळ काहीच नाही, ना दुकान नाही, ना दवाखाना नाही, ना काही नाही. साधं दूध बॅग आणायची म्हणलं ना तर 3 किलोमीटर लांब जावं लागते आणि ते गाडीशिवाय पॉसिबल नाही. मग झाडू बिडू मारले, सडा मारला, म्हणलं पाणी वाळूस तर, कारण पाण्याच्या ह्याच्यात रांगोळी काढले की ते पाणी पण रांगोळी अशी पसरते. तुम्ही काय म्हणता काय माहिती. चहाला ठेवलं थोडंसं आणि मग इकडं बकेटात पाणी घेतलं भरून आणि आंघोळीसाठी मग हीटर दिलं लावून, आंघोळ वगैरे करण्यासाठी दिलं. म्हणलं वरचं काम आवरेपर्यंत पाणी गरम होते. चहा केला आणि प्यायला पाणी वगैरे घेतला. चहा असा मस्तपैकी अद्रक वगैरे टाकून चहा केला होता. ते कपाट किचनमधल्या वरती ठेवा, बेडरूममध्ये म्हटलं तर आमचं साहेब काही ऐकनात, मग ते तसंच राहून चाललं आहे. या फ्रेंड्स चहा प्यायला. कोण सकाळी चहासोबत बिस्किट खाते सांगा बरं. मला तर नुसतं चहा प्यायला जातच नाही. असं वाटतं ना की काहीतरी विसरलेच. आणि रांगोळी वगैरे काढली आणि आमचे 2 कार्टून उठले होते, त्यांच्यासाठी चहा वगैरे दिला. पण अशी मस्ती करतात बापरे, एवढा एकदा जीव वैतागतो ना. छोट्या गोष्टीवर भांडतात ना. माझ्या बॉटलीतलं पाणी तूच काऊन पिलं, तुझ्या बॉटलीतलं पाणी मीच का पिलं, तुझी बॉटलीला तोंड लावून पिलेलं हे ना पित नाही, ते पित नाही. मग असं तसं त्यांचं झालं आवरून. ते चालले होते शाळेला गेल्याच्या नंतरला मग मी खरं सगळे एकदाचं स्वच्छ झाडून काढलं बाई. झाडणं तर काही कमीच नाही. आता काय सांगू तुम्हाला, हे झाडावं लागलं एवढं. आता असं वैताग यायले. त्यापेक्षा पूर्ण असे मोठे रूम आहेत, सगळं झाडा, सोफा झटका, सोफ्याच्या खालून घ्या, हे करा ते करा, सारे जाळे बिळे काढणं, ठीक सगळं नीटनेटकं ठीक असं करतात. आम्ही असं म्हणतात आमच्या भाषेमध्ये, म्हणजे लातूरकडच्या भाषेमध्ये. सगळं नीटनेटकं केलं आणि त्याच्यामध्ये मोबाईल एक असा पालतच पडत होता. आम्ही म्हणले बाई ह्याला कायच करावं, असं काऊन पालतं पडलं आले. आता असं वैताग आलतं हे तरी. आता ते मोबाईल असं ठेवले होते सोप्यावर, ते सोप्यावर बी बसं नाही, इकडं दारू पिल्यासारखंच लुटकू लागलं ते मोबाईल. काय सांगू फ्रेंड्स तुम्हाला, हे असं असतं डबल सारं काम. आणि काय माहिती, मी पोछा मारल्याच्या नंतरला पण ना ते पोछाचं दोरे निघलेल्यात का कशाचं निघाले काय माहिती, असं काळं रावलेलं. त्याच्यानं पोछा मारल्याच्या नंतर परत झाडू मारावं लागलेलं आहे मला. आता हे मी सगळं झाडू मारून घेतले घरं आणि मग कचरा भरून घेतला आणि पोछा मारल्याच्या नंतर परत झाडू मारले. म्हणजे एक काम एकदा करायचं तर माझ्या भागा असं डबल लागलेलं आहे. आणि ते झाडू नवीन असल्यामुळं की नाही, त्या झाडूचंच खंडीवरचं कचरा निघाले. असं मी पुढं झाडत जाते, ते मागं गळत जाते, मी झाडत जाते, ते गळत जाते. तर काय करू, त्याचं ते चोथा कसं पडतं आहे, कसं देव जाणे, कधी कमी होते. तर नवीन झाडू आणला आहे, झाडू बी असा आणला आहे जडच्या जड. त्याच्यानंतरला मग मी घेतल्या आता फरशा पुसायला. असा मस्तपैकी पहिले असे पुसायचं की असं मस्त गुडघे टेकवले खाली आणि असं मारला टावेलचा पोचा की पार असं फरशी पुसून घेत अंगावरचे कपडे सारे ओले होत होते. पण आता तसं नाही. आता ते असं ते हे मॉपन दिलेलं आहे, मग त्या मॉपने सारं फरशा पुसून घेते बघा मी फ्रेंड्स. आणि मग असं पुसल्या की त्या पलंगाच्या खाली झोपू पुसावं लागते आणि हात जाईना आणि दिसना बी व्यवस्थित, पुसले बी जात नाही. मग सांदी गोंदीचं असलेलं हे केलेलं, कारण जंगल आहे, सगळं साफसूफ ठेवावंच लागते. तुम्हाला तर माहिती, जंगलामध्ये असे मोठे सापटे राहतात, त्याच्यामुळे सगळं असं स्वच्छ ठेवावं लागते. कुठं काय आहे, रोजच्या रोज जिथं ठेवलेली वस्तू ती थोडीशी उचलून बघा, त्याच्या खालचं झाडून घ्या, ते पुसून घ्या. मला तरी हे असं एवढंही पुसताच माझी कंबरच जाते वाकून. कायच सांगावं तुम्हाला फ्रेंड्स. ही वस्तू उचला, त्याच्या खाली पुसा, ते उचला, ह्याच्या खाली पुसा. पसारा नव्हता म्हणायला नव्हता. आता पसारा असा झाला आहे मांदळ, त्याला सावरता जीव नाकात येऊ लागले माझं. तर आता काय करा काय नाही. आणि पहिले काही नव्हतं, तवाले वाटायचं हे पाहिजे ते पाहिजे. पण एवढं काम करून माझा नवरा म्हणतो तू
काही काम करत नाहीस, घरामध्ये बसूनच राहते, तुला कायच काम आहे, हेच आहे तेच आहे. माझी आंघोळ झाली, आंघोळ झाल्याच्या नंतरला फुलं आणले मी आणि मग मला करायची होती पूजा आणि कपडे राहिले होते माझे. म्हणलं आधी पूजा करून घ्यावं आणि कपडे. आणि अचानकच काय माहिती काय इथं फोड आला आहे, पिंपल. आम्ही फोड म्हणतो, तुम्ही पिंपल आला इथं. तो थोडं पिंपलही नाही, ते काय वेगळंच काहीतरी येऊन बसलेलं आहे गालावरती, मोठं आले परत. मग पूजा वगैरे केली. सॉरी फ्रेंड्स, मध्ये जरासं दम लागला आहे मला एवढं बोलून, कारण तेवढ्या सकाळी जर मी सगळं बोलत व्हिडिओ शूट केला असता तर माझ्यासोबत आजूबाजूचे बी उठले असते, हाय ते 4 घरातले बी. त्याच्यामुळं मग मी व्हॉइस ओव्हर केलं. मग आता मला स्पीडमध्ये बोलल्यामुळं दम लागतो आहे. बघा माझे देवा, माझ्याकडे देवा आहेत 4-5. एक तुळजाभवानी आहे, एक महादेव आहेत आणि श्रीकृष्ण आत्ता इथल्या घरी आल्यावर घेतले सत्यनारायण करताना. त्याच्यानंतरला मम्मी मामाकडे गेली होती ना तिच्या माहेराला, तर तिथं तिला ते बायलेक म्हणून नरसिंहा दिलेला आहे, ते एक आहे. आणि दुसरं कोणतं आहे, गणपती एक आहे. मग झाले एवढंच आहे. आणि स्वामींचा फोटो आहे, लक्ष्मीचा आहे, पुन्हा नवशा गणपतीचं आहे, मी नाशिकमधून घेतलेलं. म्हणजे माझ्याकडे देवं नव्हते आधी, मी एक जमा केले. माझ्याकडं आधी जास्त सामान नव्हतं, मग हळूहळू मी एक जमा करते. तर फ्रेंड्स, इथं बघू शकता माझी पूजा झालेली आहे. आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा पूजा कशी झाली आणि माझा ब्लॉग कसा वाटला.